तिकडं होता ना राऊत मॅडम, त्यांना घाई होती ना, त्यांना घाई होती तरी पण हा मग जोरात घंटा वाजवा. आले सगळे. त्यांच्या हातामध्ये छड्या द्या ना. नाही तसं नाही, नंतर पुन्हा प्राथमिक शाळा कारखिंडी 2000. बोल 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 बोल. नाही सांगा. नाही नाव सांगायचं आता. एक साथ नमस्ते. गुड आफ्टरनून आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून एवरीबॉडी सिट डाउन. विद्यार्थी आज झाले असतील पण मी अजूनही शिक्षकाचे. आज कार्यक्रमात कुठेही फॉर्मॅलिटी करायची नाही, एकदम छान. आणि जेव्हा आपण 7वीच्या वर्गात होतो ना तसाच कार्यक्रम, कुठेही फॉर्मॅलिटी नाही किंवा मोठा कार्यक्रम आहे असं काहीही नाही. असं नियोजन करायचं, मस्त करायचं, असंच करायचं. बर्थडे बिड्डे ना हा भेटतो, ही नाही भेटत, ही नाही पुन्हा भेटते कधी कधी या बर्थडे वगैरे असतात तिच्या यांच्या. बाकी ही 2-3 भेटतो, ह्या 2 भेटते. ही तर मेन म्हणतात कोणतीच नाही भेटली. ओ माय गॉड, माझे रोज व्हिडिओ जातात, रोज व्हिडिओ जातात. मम्मी रोज भेटते तुम्हाला. इथे उपस्थित असलेल्या सर्व गुरुजनांना आमच्या 2004-2005 7वी बॅच कडनं सादर प्रणाम स्वीकार करा. एकाने कुणीतरी फोटोचं करा म्हणजे छान उपस्थित सर्व गुरुजनांना विनंती करते की दीप प्रज्वलन करून घ्यावं. ज्ञानाचा प्रकाश देण्या
दिवा तो अखंड जळतो, ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा तो अखंड जळतो, जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो, जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो. पेटवण्यासाठी समयीत हवी वाट, चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात, चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात आणि ध्येय गाठण्यासाठी हवी शिक्षकांची साथ. ध्येय आज आपण इथे शाळेत जमलो, जुन्या आठवणी खूप आहेत, फळा खडू डस्टर इथपासून तर घंटा खूप खूप जुन्या आठवणी आहेत. आज जेव्हा गेटच्या आतमध्ये पाऊल टाकलं ना, असं वाटत होतं पहिलीच्या वर्गात प्रवेश करतो मस्त. आणि सगळेजण आलात म्हणजे मला वाटत होता माझे क्लासमेट एवढे सगळे इथे एक संकल्पना मांडली आणि सर्वजण. आणि इव्हन मॅम कोपरगाववरून आपल्यासाठी इथे आलात, पहिल्यांदा त्यांचं स्वागत करा. उज्ज्वला मॅडम पण आलात, त्यांचं पण स्वागत करा. सोनवणे सर मॅमला घेऊन आले आणि इथला शाळेचा स्टाफ तर नेहमीच आपल्याला सपोर्टिव्ह आहे, त्याबद्दल तर काहीच नाही, त्यांचे एक आभार माना. आणि देवदादा यांच्याबरोबर तर काय त्यांच्याबद्दल तर काय बोलायला हेच नाही. 37 पुरस्कार प्राप्त झालेत, मी त्यांची सगळी पुस्तकं वाचलीत, माझ्या मुलीनेही माझ्या बरोबर वाचलीत. आणि खूप तुम्ही म्हणजे मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये यांना बोलवतात गेस्ट म्हणून, आणि आज आपल्याला अचानक गेस्ट म्हणून लाभलेत. थँक्यू, धन्यवाद. आपल्या वर्ग शिक्षिका राऊत मॅम यांचा सत्कार करतील सरिता आणि मुद्दर त्यांची पाकळी भाऊ तिथे गप्पा मारायचो ना इकडून फोटो काढला मॅडम, म्हटलं आपण इथे बसायचं आणि गप्पा मारायचो. खूप छान वाटतंय. आमच्या वेळेस हे सगळं नव्हतं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. तुमचा स्टाफ थँक्यू स्नेहल. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्तर बंग. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या समृद्ध आणि विविधतेने. आणि त्या नंतर कधी प्रतिज्ञा बोलली पण नाही, पण आज खरंच खूप मनापासून वाचली. मस्त. जगाला कुणाची चूक सगळ्यात पुढे दाखवायची, लाईट लागायची. आज चालणारच आहे, तेव्हा पण शांत बसत होता, आज पण शांत बसणार नाही. झालंय
विकास पवार. माणिक भागडे. भरत चौधरी. घरी असते तर सांगा मला. प्रशांत. अरे तुला सांगू का ती विसरली होती आता. ज्योतिका. काजल करू शकतो. काजल चौधरी. ओळखीवर का गं? तुम्ही मगाशी हिला ओळखलंच नाही मी सांगितलं. अजून अशी हसली पण आहे ना. स्वप्नाली चौधरी. तू सांगितलं आली ना. स्वप्नाली चौधरी. दुबई मॉम इकडे बस. स्वप्नाली ट्रॉफी खाली कर ना. जेवण इकडचं फक्त बघा. अमोल शिल्प राहिलेली आहे अजून. तुम्हाला एक सांगायला आवडेल वैभव चौधरी. जेव्हा आमचं ठरलं फक्त गेट टुगेदर करायची सर्व जबाबदारी वैभवने घेतली. टाळ्या सर्वांना सांगायला आवडेल की आपल्या गावचं गारखिंडी गावचं जे भजनी मंडळ आहे ना त्याच्यामध्ये पेटी वादनचं काम अमोल करतोय. खूप चांगलं काम. दर शनिवारी गावात भजन होत असतं आणि त्यात अमोल असतो. नकलीला घ्या नकलीला. आणि मॅडमच्या हातावर कुणीतरी असतच ना शेंडे फळ. मॅडमची हुबहू नक्कल करणारी अशी. व्हेरी गुड. आशीर्वादाशिवाय सर्व काही व्यर्थ आहे. जेव्हा गुरूंचा आशीर्वाद पाठीशी असतो ना जगातलं सगळ्यात मोठं आव्हान तो माणूस पेलू शकतो. नवीन ग्रुप बघितला. माझ्याकडे तसे 200 ग्रुप आहे मोबाईल मध्ये, पण हा ग्रुप मी बघितला. अरे वा, बोललो चांगली संकल्पना आहे. आणि या निमित्ताने सर्वांना एकत्र येण्याची सगळे एकत्र आले असते तर आपले एकमेकांना गावात राहून आपण एकमेकांशी बोलत नाही हे महत्वाचं आहे. जेव्हा ग्रुप क्रिएट झाला मला पण माहित नव्हतं. ग्रुप क्रिएट झाला त्यावेळेस मी बघितलं आमूर्तीची चॅटिंग चालू होती. मी सहज संकल्पना मांडली मग आपण गेट टुगेदर घेऊ. त्याला लगेच मुलांचा रिस्पॉन्स मिळाला. नंतर जे नाव आहे ना तेच फाडून टाकायचं. त्याचं कोणाचं नाव असेल ना ते डायरेक्ट फाडून टाकायचं. माझी व्हायचं ही शाळा केल्याच्या नंतर मी सोशल मीडियातून बाहेर झाले. आता हे बाकीचे सगळे इन्स्टा FB वर तरी असतात. मी त्यात सुद्धा नाही. फक्त मी व्हॉट्सअप वापरते. त्या व्हॉट्सअपशीच कनेक्टेड आहे. त्यामुळे काय माझं एवढं म्हणजे खास असं संपर्क नाही. पण टीचरच्या बाबतीत आपल्या सेंड ऑफच्या टायमाच्या वेळेचा घडलेला प्रसंग सगळे आपण रडत जायचं त्यांच्या मागे. हॅलो. खरं तर मी फक्त इयत्ता 4थी पर्यंतच इथं होते आणि आम्हाला भुजबळ गुरुजी आणि आहेर गुरुजी होते. ते अजूनही आमच्या लक्षात आहेत आणि सगळ्यांच्या लक्षात आहेत. मे बी त्यांचा नंबर भेटला नसावा. आणि खरंच अच्छा हा आम्हाला माहिती नव्हतं. आणि खरंच खूप वाईट झालं. वाळून सर पण होते. खेळाच्या तासाला जेव्हा आम्ही इथे बाहेर खेळायचो ना तेव्हा हे सगळे जे मला राज्य खेळायला लावायचे. फक्त काही झालं की मला राज्य खेळायला लावायचे. नाही मी 4थी पर्यंत इथंच होते तरी घ्यायला लावायचे. मी ऐकायचे ना तेव्हा सगळं म्हणून. आणि मधल्या सुट्टीमध्ये शिल्पाच्या घरी जेवायला जायचो आम्ही. माझा डब्बा घेऊन मी जायचे आणि तिच्याकडे जायचं खुशीकडे. आणि आम्ही बहुतेक बोरं आणायला पण जायचो मधल्या सुट्टीमध्ये. बोरपट्ट्यामध्ये तिथे चिंचा बोरं हापशावर पाण्याला. हा तेवढं मला आठवतंय चांगलं. ते नाही आठवते. खूप बोरं खाल्ले. पेन्सिल असायचे. एक पेन्सिल असले ना 5 तुकडे असायचे. मग आम्ही विसरायचो ना मग तिच्याकडे मागायचे एक बोर घे पेन्सिल. आणि खरंच खूप छान वाटलं ग्रुप झाल्यानंतर.
तर आणि आमचं प्लॅनिंग झालं होतं ऑलरेडी, इथे दिंडीला यायचंच होतं सगळ्यांना, त्यामुळे सगळेजण येणार माहिती होतं. आणि खरं माझ्यासाठी नवीन आहेत राऊत मॅडम आणि उज्ज्वला मॅडम, पण मी जास्त दिवस इथे नसल्यामुळे, परंतु माहिती होतं एकाच आईला आहे मे बी आम्ही राहायला. सो त्यामुळे थँक्यू. आपण मराठी शाळा तिकडे गावात हनुमान मंदिराच्या समोरच्या शाळेमध्ये गेलो. तिथे असताना सुकडी, तिथे खाल्लेली सुकडी ही सुद्धा आज आठवते. शाळेबरोबर असलेल्या ह्या सवयी, जर तुम्हाला बालवाडीतली सुकडी आठवत असेल तर 7वी पर्यंत आपला मेंदू खूप मोठा झालेला असतो. खूप काही असतं याच्यामध्ये. असतील त्यावेळेस मॅडमनी असं ते सप्त्यातच काळ होता. मॅडमनी एका रात्रीमध्ये पूर्ण धड्याचे म्हणजे मराठी प्रश्न उत्तर आहे एका दिवसामध्ये पूर्ण लास्टच्या धड्यापर्यंत सगळ्यांचे प्रश्न उत्तर मला एका रात्रीत पाहिजे. 3 वाजेपर्यंत जागून लिहिलेलं, खूप जेवढा लागले झोपा आता. आणि हाच सप्त्याचा काळ होता. त्यावेळेस पंढरी होती. एवढी भीती मी आजपर्यंत कुठल्या शिक्षकाची पाहिजे. अभिनंदन. त्या मॅडमचं पण नवीन हे गावातलीच आहेत मॅडम म्हणलं. मस्त चालू होतं एकदम, म्हणजे इझी पेपर लिहून यायचो काय. पण जे 10वी मध्ये सरावचे पेपर चेक करत असताना गायकवाड टीम मध्ये सगळ्यात टफ चेक करणारे पेपर इतिहास या जे विषय होता त्यामध्ये मला 80 पैकी 80 मार्क पडले होते त्यावेळेस. आणि सरांनी मला समोर बोलून त्यांचा सर्वात आवडता पेन मला त्यावेळेस त्यांनी गिफ्ट दिला मला. आणि त्यावर त्यांनी हे पण सांगितलं की मी तुम्हाला सर्व म्हणजे पोरांना सांगत होते की त्या पोराचे मार्क मी कुठं काढू. म्हणजे मी ह्याचा पेपर एक सेपरेट दिवस मी घेतला चेक करायला, गाईड पण घेतला सोबत, आणि एक उकार पण नाही चुकवला नाही, एक व्हॅलिडिटी नाही चुकवली. आणि याचं ठरवलं होतं कारण माझं गणित कच्चं होतं त्यावेळेस. मॅडमाला खूप खूप धन्यवाद. मला मराठी शाळेत काय शिकवतात ते मला आज समजतंय, कारण की मी सांगते मला मराठी शाळेत 1000 श्लोक शिकवले. ते मी आजपर्यंत म्हणजे विसरलेच नाही. मला अजून पण श्लोक आठवतात. माझ्या मुलांना मला 2 मुलं आहेत, तर मी माझ्या 2 मुलांना, माझी दोन्ही पण मुलं ना उठताना हात बघतात आणि पहिला श्लोक म्हणतात, नंतर बेडच्या खाली जातात. जेवण करताना दोघं पण श्लोक म्हणतात की नाही मॅडम? रोज जेवताना पण श्लोक म्हणतात, झोपताना पण श्लोक म्हणतात. भंगार झालेला. बापरे मॅडम त्याच्या पाठीमागे, अरे थांब तुझ्या पायाला मी पट्टी वाटते, तू पुढे करू नकोस. ही गोष्ट जरा जोरात द्या. याला बोलता प्रेमाची घडी, पण त्यावेळेस अशी नव्हती. तुमचा माझा असा काय मुलांमध्ये असण्याचं काही कारण नाही, परंतु पाहिलेले चेहरे, स्कर्ट मध्ये पाहिलेले पुरी आणि याच्यामध्ये फक्त दोघांनी कसं दाखवतात मला. हा मुले नंतर प्रशांत त्याने आले मला बोलतात तू एक मागचा तिघे जण. काय होतं आता ह्या ज्या भावना आहेत संमिश्र भावना असतो आणि बाकीचे पण गुरु असतात, आपले आई वडील पण असतात. आणि मग ह्या गोष्टी मला पण म्हणजे गारखिंडीची माझी पण थोडी अटॅचमेंट होती. जवळपास मी पण 5 वर्ष अपडाऊन केले गारखिंडीला. आणि हस्ताक्षर हा खरंच त्याला लाभलेला दागिना आहे तो. मला त्याची मी त्याच्यावर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, आता तरी दारा पुढे शौचालय. ती पोएम आजही म्हणजे त्याला झाले 2003, त्याच्यानंतर आजही 22 वर्ष ती पोएम भेटत नाही. नाही ती पोएम आजही ज्यावेळेस तालुकास्तरीय मॅडम स्पर्धा असतात आणि ज्यावेळेस माझ्या शाळेतला विद्यार्थी भाग घेतो आणि मी त्याच्यात असते, आजही तुला खोटं वाटत, गेल्या वर्षी माझ्या शाळेचे 3 गट असतात, किलबी गट, बाल गट आणि किशोर गट. माझ्या शाळेचे 3 विद्यार्थी तालुक्यामध्ये पहिले होते. फाटका तुझं लुगडं आई तू फेकून दिलं नाही, मायेचे ग घालून टाके केली गोधडी घाई घाई, मायेचे ग घालून टाके केली गोधडी घाई. प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी पोटा पाण्यासाठी, तर पोटा पाण्याचा प्रश्न आपल्याला एकमेकांपासून सतत तोडत असतो, बरोबर ना? सगळीकडे माणसं विखुरलेली आहेत, कोण दुबई, कोण पुणे, मुंबई, कोपरगाव. पोटा पाण्याचा प्रश्न आपल्याला एकमेकांपासून सतत तोडत असतो, पण आपल्या गारखिंडीच्या शाळेसारखा एखादा दुवा आपल्याला एकमेकांशी सतत सोबत असतो. भाषांमधल्या शाळांनी
विशेषतः भारतामध्ये विद्यार्थी, पालक आणि संस्कृती जोडण्याचं काम केलेलं आहे. त्या कालच्या गुरुजनांनी तुमच्यामध्ये रुजवले आणि आज तुम्ही जगत असताना त्या ज्ञानाचा तुम्ही उपयोग करत आहात. खूप चांगली बाब आहे. आज या ठिकाणी या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने हे गेट टुगेदर जे घेतलंय, वैभव दादा असेल, मला माहित आहे कमी बोलतो परंतु करून दाखवतो, करून दाखवणार आहे. असो, गेट टुगेदरच्या निमित्ताने तुम्ही एकत्र आलात. या शाळेच्या इतिहासात पहिलं गेट टुगेदर तुम्ही घडून आणले, पहिलं. सुंदर लेखन करतात, जसं त्या काळात लिहायच्या, आजही त्या लेखन नाही करत पण त्या खूप सुंदर बोलतात. तुम्ही ऐका त्यांचे शब्द आणि प्रत्येक शब्द तेवढाच मोजून मापून आणि तेवढाच तोला मोलाचा असतो. मी आता निशब्द झाले, सगळं ओथंबून आलंय पण आता बाहेर पडेल असं झालंय. मला म्हणजे ज्या वेळेस गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी शाळेतून आले, थकलेली होती आणि अशीच याच्यावर बसले. मी डायरेक्ट सुरुवात केली भाषणाला. येऊन बसलेली होती मी सोफ्यावरती आणि तेवढ्यात मला शिल्पाचा फोन आला आणि ओळखलं का मॅडम? आता एक तर अननोन नंबर आणि त्यात ओळखलं का मॅडम? 20 वर्षांनी मी आवाज ऐकते. म्हटलं नाही ओळखलं. अहो, मी शिल्पा चौधरी बोलते. झिंजाळ मॅडम कडून नंबर घेतला आणि मग मला करंट लागला. त्यावेळेस आपले 2 शब्द फेमस होते, DC आणि LC, डायरेक्ट करंट आणि लेट करंट. आणि मग त्यावेळेस मला डायरेक्ट करंट लागला. आणि त्याच्यानंतर ती म्हटली का आज गुरुपौर्णिमा आहे, सर्वांना तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्हाला ग्रुप कॉलला मी जॉईन करून घेते. खरं सांगू का, मला इतका आनंद झाला त्यावेळेस. कारण आता आम्ही ज्यावेळेस लहान मुलांमध्ये असतो त्यावेळेस म्हणजे एकतर सगळ्या 1ली ते 4थी किंवा 5वी पर्यंतचा आमचा संपर्क येतो आणि त्यानंतर ती मुलं लहान असतात, त्यांना एवढं समजत नाही. पाया पडणार, हॅप्पी गुरुपौर्णिमा म्हणणार आणि त्यांच्या दृष्टीने ते. पण खरी गुरुदक्षिणा जेव्हा अशी मिळते ना, त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही मला सरप्राईज दिलं का माझी 20 वर्षानंतरची ही पहिली बॅच माझ्या आयुष्यातली. म्हणजे पहा, आईला तिचं पहिलं मूल नेहमीच लाडकं असतं, तसं तुमच्या बाबतीत आहे. तुमची जी ही पहिली बॅच आहे ना, ती माझी लाडकी बॅच. म्हणजे 5 मिनिटांमध्ये मी सेटल होते, नाही तर माझ्या हातात पुस्तक दिलं आणि वाचा बोलले. तुम्ही वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी कोणी वाचेलच माझ्या पाठीमागे, सगळे माझ्या तोंडाकडे पाहायला लागले. मी वाचते, कोणीच वाचेना. मी म्हटलं माझ्या तोंडाकडे नका पाहू, वाचा ना माझ्या मागे. अरे बापरे, मला माहित नव्हतं का माझ्या ह्या शब्दाचा परिणाम भयंकर होणार आहे. शाळा प्रथम दर्शनी आवडली, सोडवायला कोणी नव्हतं आणि हळूहळू करत तिथं ते हा आपला ओढा नाही का, त्या ओढ्याजवळ गाडी अशी जरा हे झाली, दगड बिगड आले मध्ये आणि ते एक शेळ्या वळणाऱ्या मावशी होत्या. ते म्हटलं अगं बाई पडशील बरं का, आणि गाडी बंद पडली माझी तिथं. आणि माझी एंट्री इथं वर्गात झाली आणि तेव्हापासून जी माझी तुमच्याशी नाळ जोडली ती आजताक आहे. तुम्हाला खोटं वाटेल पण गारखिंडी हे माझ्यासाठी एक सुवर्णाक्षराने लिहिलेलं पान आहे. म्हणजे जे मी कधीच विसरू शकत नाही. सुरुवातीचा जो माझा उमेदीचा काळ होता ते म्हणजे जे काही बेस्ट असेल ते समोरच्या मध्ये उतरायचं, एवढाच आमचा प्रयत्न असायचो. म्हणजे तुम्हाला वाटत असेल पण तुमच्या पाठीमागे बिहाइंड द एव्हरी सक्सेस देर इज अ क्राईम बिहाइंड द एव्हरी सक्सेस. म्हणजे पहा, प्रत्येक सक्सेस मागे काहीतरी हे असतं आणि तुमचं जेव्हा सक्सेस मिळत होतं ना, त्याच्या पाठीमागे आम्ही दोघी जणी अगदी पदर खोचून भांडत होतो, तेव्हा ते आम्हाला सक्सेस मिळत होतं. म्हणजे सहज सक्सेस म्हणजे ही तुम्हाला मिळालेली बक्षीस असतील किंवा आपण जे जिल्हा स्तरावर गेला असेल ती बक्षीस अगदी कधीच सहज मिळाली नाही. कायम मला भांडावं लागलं. कारण अमोलचं तर ज्यावेळेस त्याचा जिल्हा स्तरावर पहिला क्रमांक आला ना, त्यावेळेस जेव्हा केंद्र पातळीवरती स्पर्धा झाल्या आणि मी नवीनच होते त्यावेळेस, अमोलचा पहिल्या 3 मध्ये सुद्धा हस्ताक्षर मध्ये क्रमांक नव्हता, पहिल्या 3 मध्ये सुद्धा नव्हता. आणि मला सवय होती, मुलांचे अक्षर मी पाहिले सगळीकडे बेंच मध्ये फिरून वगैरे, आणि पाहिलं तर अमोलचं अक्षर एकदम सुंदर होतं, तिथं नो चॅलेंजिंग, कुणाचंच अक्षर चांगलं नव्हतं. मी बाहेर येऊन बिनधास्त घरी गेले, म्हटलं आपल्याच मुलाचा नंबर आहे, ओव्हर कॉन्फिडन्स. आणि पाहिलं लिस्ट पाहिली तर अमोलचं 3रं सुद्धा नाव नाही. मी भोसले साहेबांना फोन केला, म्हटलं तुम्हाला जर स्पर्धा निकोप घ्यायच्या नव्हत्या तर तुम्ही स्पर्धा घेतल्या कशा?
हा फास करायचंच नाही, डायरेक्ट नंबर देऊन टाकायचे. कशाला नंबर देता? 1.5 तास फोनवर भांडले. झिंजार मॅडमला फोन आला, त्या राऊत मॅडमला सांगा त्यांच्या मुलाचा पहिला क्रमांक आलाय म्हणून. बक्षीस मिळाले ना सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस, तिथं सुद्धा डोळ्यात पाणी पार तेल घालून पाहावं लागायचं, इकडं पळ तिकडं पळ, कोण कुठं काय. मला अभिमान वाटतो की माझा प्रत्येक विद्यार्थी काही ना काही क्षेत्रामध्ये पुढे गेलेला आहे. आणि आज मी पाहते ना, म्हणजे काय होतं की पहिली ते जे प्राथमिक प्रायमरीला शिकवणारे शिक्षक असतात ना, त्यांचा आउटपुट आठवणी मी अशाच सांगितल्या. आता सध्या बोलायला पण उरलं नाही वाटतं, उशीर होत आलाय, 5:30 वाजले. तुम्ही वेळात वेळ काढून आला त्याबद्दल तुमचा आभार. मॅम तुम्ही खरंच आला, तुमचा पण आभार. सर तुम्ही मॅमला घेऊन आला त्याबद्दल तुमचा आभार. सर कोल्हे सर आणि तुमचा स्टाफ आम्हाला शाळेमध्ये जागा बाकीच्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही मदत केली त्याबद्दल तुमचा आभार. आणि देवादादा आमच्या कार्यक्रमाची तुमच्या उपस्थितीत मध्ये एक ओरस छान म्हणजे वाढली, त्याबद्दल तुमचे आभार. मी सर्वांचे आभार मानते. मॅडम या ना कधी दुबईला. अरे बापरे खरंच या. दुबईला येतील त्या, पण आता मुलगा मोठा झालाय म्हटल्यावरती यायला लागेल त्यांना. आणि इथे पाव वाढायचं काम चालू आहे. मग काय आता बाहेर आले करा, चालू करा. मन आठवत नाही 1000 श्लोक पाठेत आत्ताच म्हटली. आता नाही सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ तत्वारवाचा. नमो पंथ अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर पाठांतर घ्यायला असायची. मला दुसऱ्यांनी पाठ केलं का? आपण आणलेलं नाही आलं ते कदाचित. नाही तसं नसेल, ते खूप लांब असतील कदाचित, बाहेर असतील कुठे. नाही काय तू एडिट होईल त्याच्यामध्ये साऊंड येईल. एकच नंबर. थँक्यू. दोन्ही सेमच आले. थँक्यू. कोणीच कोणाला असं वाटत नाही का गावात सोडून. नमस्कार मंडळी. तर आताच आमचं गेट टुगेदर झालं आणि मी तिकडून आले आणि आता आमचे सुभाषदादा आहेत अबुधाबीचे, तर त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे शेरूचा, तर तिकडे चाललोय आम्ही. आणि संध्याकाळी ठेवलंय म्हणजे दिंडी गावामध्ये सप्ताह देखील आहे. बर्थडे झाला की कीर्तनाला देखील जायचंय आम्हाला. आणि तर संध्याकाळ झाली, जवळजवळ 6:30 पावणे 7 वाजायला आलेत. खुर्च्या ना चिवड्या कधी आला त्याचा एक फोटो घ्या ना. त्याला उंच नाही होते ना, नाही तर खाली घ्यायला. उंच होईल ते, खाली घ्यायला पाहिजे. हॅपी बर्थडे. काय तुम्ही जवळ घ्या, जवळ घ्या. तिकडे त्या साईडला बॅक साईड. कोणते गाव?
असं का? हो. अभ्यास काय नव्हता करायचा मग रात्रीत काही नोटांच्या बडीमारानं सरकार बदलतंय का नियम होता मग महाराज आणि मग कोर्ट घरी गेलं. न्यायाधीश साहेब घरी गेले बरोबर 5 वाजून 5 मिनिटांनी कावळा कोर्टात गेले. न्यायाधीश साहेब जय हरी. न्यायाधीश म्हणले इथं काय आला? अहो कोर्ट दादा आलो, तुमचं एक काम होतं करायला. कोणतं माझं काम? अहो तुमचं एक मी काम करू शकतो. कोणतं? कावळा म्हणला जेव्हा मी माझा अवतार कावळ्याचा पण एक ऋषी होते काक ऋषिंगी ऋषी, ते रामाच्या लीला पाहण्याकरता त्यांनी माझा वेश धारण केला. त्याला दे नाही विधिमंडळ हसते कसं लाजते. आपला माल चांगला तुझा या इकडे हा सगळं खायचंय. रघुनायक मागणे जाता बोला पुंडली दावडे ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. बजरंग